नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण संकलित मूल्यमापन सत्र 2 इयत्ता 8वी विषय मराठी प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत. ही प्रश्नपत्रिका 50 गुणांसाठी आहे. वेळ 2 तास आहे. सर्व उत्तरे दिलेली आहेत. शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. प्रश्न क्रमांक पहिला, खालील उतारा मनात वाचा आणि प्रश्नांची उत्तरे लिहा. 5 गुण. विद्यार्थ्यांनी व्हिडिओ स्टॉप करून व्यवस्थित उत्तराचं वाचन करायचं आहे. उत्तरावर आधारित पहिला प्रश्न पहा. लक्षात ठेवण्याचे रहस्य स्वामींनी कोणास सांगितले? उत्तर, खेत्रीचे महाराज. ब. खेत्रींच्या महाराजांना स्वामीजींनी दिलेल्या उत्तरांची वैशिष्ट्ये. तर्कशुद्ध उत्तर होतं, तर्कसंगत उत्तर होतं. 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे. क. प्रश्न वैशिष्ट्ये लिहा. आपल्या शिक्षणाची शेवटची पायरी. 2 गुण. वाक्य बोलता येणे, वाक्य वाचता येणे, वाक्य लिहिता येणे. यानंतर पुढील प्रश्न पहा. उत्तरावर आधारित प्रश्न झालेले आहेत. आता पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3. खालील कविता वाचून कृती पूर्ण करा. 5 गुण. विद्यार्थ्यांनी व्हिडिओ स्टॉप करून कवितेचं व्यवस्थित वाचन करायचं आहे. कवितेवर आधारित पहिला प्रश्न. कवीच्या मते गोधडी म्हणजे काय? उत्तर, गोधडी म्हणजे मायेलाही शिवणारी ऊब असते. ब. गोधडीची वैशिष्ट्ये. उत्तर पहा, आईच्या फाटक्या लुगड्याचे अस्तर असते. दुसरं वैशिष्ट्ये, गोधडीत अनेक चिंध्या एकमेकात दाटीवाटीने बसवलेल्या असतात. क. प्रश्न. गोधडीत चिंधींच्या स्वरूपात आठवणीत दडलेल्या व्यक्ती. आई, बापू किंवा वडील, मामा. यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 4. खालील उतारा वाचून कृती पूर्ण करा. 5 गुण. विद्यार्थ्यांनी व्हिडिओ स्टॉप करून उत्तराचं वाचन करायचं आहे. इथे ड या प्रश्नाचं उत्तर टिक करून दिलेलं आहे. खाली ड प्रश्न आहे, त्यावेळेस इथलं उत्तर लिहा. अ. प्रश्न पहा. अग्निपंख हे नाव सार्थ करणारा पक्षी कोणता? उत्तर, गुलाबी फ्लेमिंगो. ब. प्रश्न. चोचीचा वैशिष्ट्यपूर्ण आकार अणकुचीदार. त्याचं कार्य लिहायचं आहे. शिकार धरण्यासाठी, फाडण्यासाठी आणि तिचे तुकडे करण्यासाठी. क. प्रश्न. पक्षी वैशिष्ट्य लिहायचे आहे. धनेश पक्षी आहे, त्याला हॉर्नबिल म्हणतात. त्याचं वैशिष्ट्य पहा. याची चोच मोठी, लांब आणि वळलेली असते. ड. प्रश्न. गरुड, घार, ससाना या पक्ष्यांच्या चोची अणकुचीदार असण्याचे उपयोग कोणते? 2 गुण. उत्तरामध्ये उत्तर दिलेलं आहे, ते इथं उत्तर लिहायचं आहे. वरती खून करून दिलेले आहे. ड. प्रश्न क्रमांक 4. खालील कविता वाचून कृती पूर्ण करा. 5 गुण. विद्यार्थ्यांनी कवितेचं व्यवस्थित वाचन करायचं आहे. कवितेवर आधारित खाली काही प्रश्न विचारलेले आहेत, त्या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. कविता अतिशय सोपी आहे. कवितेवर आधारित पहिला प्रश्न. योग्य पर्याय निवडा. कवी कोणाचे पांग फेडू इच्छितो? पर्याय 1, मातृभूमीचे. मातृभूमीच्या आरतीला कवी या गोष्टी करणार आहे. सूर्य, चंद्र आणि तारे मातृभूमीच्या आरतीला कवी आणणार आहे. क. प्रश्न. आई तुझ्यापुढे मी आहे अजून ताना या चरणाचा तुम्हाला उमजलेला किंवा समजलेला अर्थ स्पष्ट करा. 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. पहा, स्वभाषेत लिहायचं आहे. या ओळीचा अर्थ असा आहे की कवी स्वतःला मातृभूमीचे लेकरू मानतात. माणूस कितीही मोठा झाला तरी आपल्या आईसाठी तो नेहमी लहान बाळच असतो. त्याचप्रमाणे मातृभूमी उपकारांनी इतकी महान आहे की तिच्यासमोर कवी स्वतःला एक लहान म्हणजेच तहाना बाळाप्रमाणे कृतज्ञ आणि विनम्र समजतात. प्रश्न क्रमांक 5. खालील उतारा वाचून कृती पूर्ण कर. 5 गुण. व्हिडिओ स्टॉप करून उत्तराचं व्यवस्थित वाचन करा. त्यावर आधारित पहिला प्रश्न. अ. शब्दकोश म्हणजे काय? शब्दसंग्रह. उत्तरामध्ये 3ऱ्या ओळीत वाक्य आहे. शब्दकोश म्हणजे शब्दसंग्रह होय. यानंतर पुढील प्रश्न पहा. शब्दसंग्रह म्हणजे आणि उदाहरण पण लिहायचं आहे. उत्तर पहा. एखाद्या भाषेच्या विशिष्ट क्षेत्रातील मर्यादित शब्दांचा संग्रह म्हणजेच शब्दसंग्रह होय. उत्तरामध्ये हे उत्तर आहे. उदाहरण तुम्ही देऊ शकता. विज्ञानातील सगळं शब्द, अणु, रेणू, संयुजा. क. शब्द म्हणजे काय? माहिती लिहून उदाहरण लिहा. ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला ज्यातून काही विशिष्ट अर्थ व्यक्त होतो त्यास शब्द म्हणतात. उदाहरणार्थ, दरवाजा यामध्ये द, र, वा, जा ही अक्षरे आहेत. यानंतर प्रश्न क्रमांक 6 अ.
खालील वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. व्याकरण आहे सर्व 10 गुणांसाठी हे व्याकरण आहे. त्यामधील वाक्प्रचार 2 गुणांसाठी आहेत. मनावर मळ पसरणे आणि दुसरा वाक्प्रचार आहे मदतीचा हात पुढे येणे. उत्तर पहा. अर्थ मनावर उदासपणा येणे किंवा एखादे दुःख सावट येणे. वाक्यात उपयोग आईच्या आजारपणामुळे राहुलच्या मनावर चिंतेचे मळ पसरले होते. मदतीचा हात पुढे येणे. अर्थ संकटकाळात सहाय्य मिळणे किंवा कोणाला मदत करणे. वाक्यात उपयोग पूरग्रस्तांच्या मदतीसाठी संपूर्ण गावातून मदतीचे हात पुढे आले. यानंतर ब प्रश्न. पुढील ओळीतील अलंकार ओळखून स्पष्टीकरण लिहा. अलंकार कोणता आहे? दृष्टांत अलंकार आहे किंवा अर्थालंकार. आणि स्पष्टीकरण येथे संतांनी मनाला चंदनाची उपमा दिली आहे. ज्याप्रमाणे चंदन स्वतः दिसते पण इतरांना सुगंध व थंडावा देते, त्याचप्रमाणे माणसाने स्वतः कष्ट सोसून दुसऱ्यांना सुख द्यावे हा उदात्त विचार येथे मांडला आहे. 2 गुणांसाठी हा प्रश्न असल्यामुळे सर्व उत्तर लिहायचं आहे. यानंतर क प्रश्न आहे. तक्ता पूर्ण करा. यामध्ये सामासिक शब्द दिलेले आहेत. समास ओळखून लिहायचा आहे. पहिला शब्द पहा. चंद्रोदय. समास तत्पुरुष समास आहे. चंद्राचा उदय षष्ठी तत्पुरुष. गुरु शिष्य द्वंद्व समास आहे. गुरु आणि शिष्य. त्याचा उपप्रकार इतरेतर द्वंद्व. यानंतर पुढील प्रश्न पहा. संधी सोडवा. नभांगण. नभ अधिक अंगण. वाङ्मय वाक आदी मय. ई प्रश्न क्रियाविशेषण ओळखा. गहार आपली शिकार घट्ट पकडते. घट्ट. तुम्ही पक्षाचे बारकाईने निरीक्षण करा. बारकाईने. काळ ओळखा. जलपर्णी काढण्याचे काम सुरू होईल. भविष्यकाळ आहे. त्याचा उपप्रकार अपूर्ण भविष्यकाळ किंवा साधा भविष्यकाळामध्ये सुद्धा हे वाक्य असू शकतं. पंढरपूरला लोक चालत जातात. वर्तमान काळ आहे. त्याचा उपप्रकार साधा वर्तमान काळ. यानंतर प्रश्न क्रमांक 7. 2 मित्र मैत्रिणींमधील शाळेच्या परिसरातील संवाद लिहा. 5 गुणांसाठी हा प्रश्न आहे. उत्तर पुढे लिहून दिलेलं आहे. संवाद पहा. 2 मित्र आहेत, राहुल आणि अमित. त्यांच्यामध्ये झालेला संवाद इथे दिलेला आहे. व्यवस्थित वाचन करा. यानंतर आपण पुढील प्रश्न क्रमांक 8. त्यामध्ये पत्रलेखन आहे. मित्राला पत्र लिहायचं आहे. ते तुम्ही स्वतःहून लिहू शकता. प्रश्न क्रमांक 9. खालीलपैकी एका विषयावर 10 ते 12 ओळी निबंध लेखन करा. विषय दिलेला आहे स्वामी विवेकानंद माझा आवडता संत. इथे माझा आवडता संत तुकाराम यावर निबंध लिहून दिलेला आहे. व्यवस्थित निबंधाचं वाचन करा. अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिली आहे. धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.